हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ ऑफ दुबई सिरीज। आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे इमॅजिनेशन आणि टेक्नॉलॉजी म्हणजेच म्युझियम ऑफ फ्युचर दुबई। हा फक्त एक म्युझियम नाही तर एक लिव्हिंग एक्सपिरियन्स आहे जिथे तुम्हाला वाटेल की तुम्ही फ्युचरमध्ये गेलात। चला तर मग लेट्स स्टेप इनटू द फ्युचर। दुबईमध्ये कुठूनही येत असाल तर मेट्रो हा बेस्ट ऑप्शन आहे। फक्त इमिरेट्स टॉवर स्टेशनवर उतरा, एक्झिट गेटवरून टनेलमध्ये या आणि हार्डली 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही म्युझियम समोर उभे असाल। मेट्रो प्लस वॉक इज इक्वल टू स्मार्ट अँड बजेट फ्रेंडली कॉम्बो। हा टनेल पाहूनच फ्युचरचा फील येतो। निऑन लाईट्स, क्लीन वॉकवे आणि एकदम सायलेंट फ्युचरिस्टिक वाईब। चालताना असं वाटतं आपण हळूहळू फ्युचर वर्ल्डमध्ये प्रवेश करत आहोत। खूप सुंदर। आत शिरताच भव्य ॲट्रियम, चमकणारे लाईट्स, फ्युचरिस्टिक डिझाईन आणि एक काम ॲटमॉस्फिअर आहे। एकदम सिनेमॅटिक फील येतो। मित्रांनो, आत येताच आपल्याला भरपूर गर्दी पाहायला मिळते, कारण दुबईमधील हे एक खूप पॉप्युलर असे अट्रॅक्शन आहे। इथे येण्यासाठी आपल्याला तिकीट ॲडव्हान्समध्येच बुक करायला लागते, जे की आपण क्लूक, अगोडा और म्युझियम ऑफ फ्युचरच्या वेबसाईटवरून बुक करू शकतो। आतमध्ये सेल्फ हेल्प डेस्क काउंटर आहेत, ज्यावरून आपण आपले तिकीट क्लेम करू शकतो, जे की खूप युनिक असे आहे। मित्रांनो, हा एरिया आपण फ्री ऑफ कॉस्ट एक्सप्लोर करू शकतो, परंतु आपल्याला आतमध्ये जायचे असेल तरच तिकीट लागते। आतमध्ये येताच आपल्याला दिसतात हे क्यूट पण स्मार्ट रोबोट्स। एक रोबोटिक बर्ड जो आपल्याला पंखांनी उडण्याचं इल्युजन देतो। तसेच इथे एक रोबोट डॉग देखील आहे, जो चालतो, रिस्पॉन्ड करतो आणि ह्यूमन गेस्चर मिमिक देखील करतो। खरंच हे खूप भारी वाटतं। आता आपण बसणार आहोत या जायंट लिफ्टमध्ये, पण ही साधीसुधी एलिव्हेटर नाही। इट्स डिझाईन लाईक अ स्पेसक्राफ्ट। लिफ्टमध्ये चारही बाजूंना डिजिटल स्क्रीन्स आहेत। एक व्हर्च्युअल लेडी आपल्याला मिशनबद्दल माहिती देते। Your journey begins at a very special place and time, Hamad bin Rashid Spaceport, February 2071. The launch is about to start. Follow me. गाईज, लॉन्च काउंटडाऊन सुरू झाला आहे आणि हळूहळू लिफ्टवर जाऊ लागते, जणू आपण स्पेस मिशनवर निघालोय। थोड्याच वेळात आपण लँड होतो एका स्पेस स्टेशनवर, ते म्हणजे OSS होप। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे किती थॉटफुली डिझाईन केलेलं आहे। इथे वरती जाताना आपल्याला पाम जुमेरा किंवा दुबईमधील बाकीच्या गोष्टी दिसतात, ज्याने खरंच आपण स्पेसमध्ये चाललो आहोत हा फील येतो। Welcome to OSS Hope, a futuristic orbital space station, 600 kilometers above the Earth. येथील इमर्सिव्ह व्हिज्युअल्स आणि साऊंड्स तुम्हाला पूर्णपणे स्पेसमध्ये घेऊन जातात। Welcome everyone. You are now standing on the deck of Space Station Hope, 600 kilometers above the Earth. आपल्याला इथे पाहायला मिळतात सॅटेलाइट्स, रिसर्च पॉड्स, ॲस्ट्रोनॉट्स आणि फ्युचरिस्टिक कंट्रोल रूम्स। इथला कन्सेप्ट असा आहे की भविष्यात मानव अंतराळात कसे राहतील, एक्सपेरिमेंट करतील आणि पृथ्वीवरच्या समस्यांसाठी सोल्युशन्स शोधतील।
खरंच इट्स वन ऑफ द मोस्ट ब्रेथटेकिंग पार्ट ऑफ दिस म्युझियम. ॲस्ट्रोनॉट स्नेहल मुटकुळेने देखील स्पेस वॉक करण्याचा अनुभव घेतला. स्पेस मिशन कंप्लीट करून आपण पुन्हा लँड करणार आहोत. लँडिंग एक्सपिरियन्स देखील खरंच खूपच रिअलिस्टिक आहे. लँड होताच स्क्रीनवर दिसते 2071 मधील दुबई, ज्याची माहिती येथील रिप्रेझेंटेटिव्ह देतात. आता आपण येतो हिल इन्स्टिट्यूटमध्ये, जे निसर्गाचं फ्युचरिस्टिक रिप्रेझेंटेशन आहे. इथे AR आणि इमर्सिव्ह व्हिज्युअल्स वापरून एक व्हर्च्युअल रेन फॉरेस्ट तयार केलं आहे. तुम्ही चाललात की झाडे हलतात, पाने सळसळतात, पावसाचा आवाज ऐकू येतो, एकदम रिअल ॲमेझॉन फॉरेस्ट सारखं. मेन मेसेज असा आहे की टेक्नॉलॉजी शुड हेल्प हील द प्लॅनेट, नॉट हार्म इट. आता आपण आलो आहोत मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्टकडे, ते म्हणजे DNA लायब्ररी. इथे जवळपास 2400 ग्लास कॅप्सूल आहेत. प्रत्येकात एक स्पेसिस रिप्रेझेंट केली आहे. काही अस्तित्वात असणारे, काही नामशेष झालेल्या, तर काही फ्युचरिस्टिक क्रिएशन्स. खरंच खूपच भारी एक्सपिरियन्स आहे. इट्स काइंड ऑफ लाईट शो. फोटोच्या नादात काय होते हे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. स्नेहल त्यांना जाऊन झटकली होती. परंतु खरंच खूपच फोटोजेनिक प्लेस आहे. इथे आम्ही देखील भरपूर फोटोज काढले. DNA लायब्ररी एक्सप्लोर करून आम्ही आलो आहोत जेनेटिक आर्काइव्हकडे. इथे पृथ्वीवरील बायोडायव्हर्सिटी डिजिटली जपली आहे. म्युझियममधल्या प्रत्येक फ्लोअरवर लाइटिंग आणि प्रोजेक्शन टेक्नॉलॉजी भन्नाट आहे. इंटरॅक्टिव्ह वॉल, मोशन सेन्सर, 3D प्रोजेक्शन, सगळं इतकं सिमलेस आहे की टेक्नॉलॉजी दिसत नाही पण जाणवते. हेच या जागेचं ब्युटी आहे. तुम्हाला टेक जाणवते पण ओव्हरलोड होत नाही.
हा सेगमेंट एकदम सिनेमॅटिक आहे. जायंट डोम स्क्रीनवर लाईट आणि साऊंड शो चालतो. इट्स इमोशनल, फ्युचरिस्टिक आणि व्हिज्युअल ट्रीट. टेक्नॉलॉजी, नेचर आणि ह्युमॅनिटीचा एक सुंदर संगम दाखवतो. हा एक्सपिरियन्स तुम्हाला इन्स्पायर करतो की आपण आपल्या फ्युचरसाठी काय करू शकतो. खरंच लाइटिंग, व्हिज्युअल्स आणि साऊंड खूपच भन्नाट आहे. पुढे येतो टुमारो टुडे फ्लोअर. इथे फ्युचर टेक्नॉलॉजी, AI गॅजेट्स आणि नेक्स्ट जेन ऑटोमोबाईल डिस्प्ले केले आहेत. ऑटोनॉमस कार, फ्लाइंग व्हेकल्स, इलेक्ट्रिक बाईक, सगळं काही नेक्स्ट लेवल आहे. फ्युचर मोबिलिटी कशी सस्टेनेबल आहे आणि स्मार्ट असेल याचं एक सुंदर विजन इथे पाहायला मिळतं. रोबोटसोबत गप्पा मारून आम्ही पुढील सेक्शन एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. आता आपण चाललो आहोत ऑब्झर्वेशन डेककडे. इथून दुबईचा स्कायलाईन खूपच मेस्मरायझिंग दिसतो. येस, आम्ही आता ऑब्झर्वेशन डेकवरती आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथनं खरंच दुबईची स्कायलाईन खूपच भारी दिसते. सो फ्रेंड्स, हा होता आपला कंप्लीट टूर ऑफ म्युझियम ऑफ द फ्युचर. हा म्युझियम फक्त टेक्नॉलॉजी दाखवत नाही तर इमॅजिनेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी देखील शिकवतो. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या व्हिडिओत भेटू आणखी एका धम्माल ठिकाणी. टिल देन, स्टे क्युरियस अँड स्टे फ्युचरिस्टिक. बाय बाय.